कधी विचार केलाय का आपल्या शहरात आपण रोज किती सुविधा अनुभवतो? म्हणजे खड्डेमय रस्ते, म्हणजे मोफत होल बॉडी मसाज, ट्रॅफिक म्हणजे गाडीतल्या सगळ्या गाण्यांची प्लेलिस्ट ऐकून संपण्याची सोय, किंवा बस कधी वेळेवर येते कधी येत नाही, म्हणजे रोज नवीन थ्रिल, किंवा हवा इतकी धुरकट की स्मोक मशीनची गरजच नाही. नाही म्हणजे ह्या काही सुविधा नाही आहेत, पण कदाचित याच पद्धतीच्या सुविधा हल्ली आपल्याला आपल्या शहरात बघायला मिळतात. आणि आणखीन एक ते म्हणजे काय करणार हा आपला आवडता मंत्र. आपण सगळे हे बघतो, फोटो काढतो, इंस्टाग्रामवर काहीतरी वाईब्स बीब्स म्हणून कॅप्शन्स टाकतो आणि पुढे जातो. काही दिवसांनी खड्ड्याला वळसा घालायचा, मग ट्रॅफिकमध्ये पॉडकास्ट संपायचा आणि हेच कदाचित नॉर्मल वाटायला लागतं. कारण आपला एकच मंत्र ठरलेला आहे की काय करणार ना, आपण काय करणार. मला वाटतं हीच राजकारणी आणि ते अधिकारी यांची खरी ताकद आहे की लोकांना असं वाटतं की आपण काय करणार, त्याच्यामुळे ते काहीच करत नाहीत आणि त्यांना असं वाटतं लोकांना काही फरक पडत नाही. आकड्यांचा झटका. जरा आता ना पुढचे आकडे ऐका आणि त्याच्यावरती हसायचं का रडायचं हे तुम्हीच ठरवा. भारतात 2022 मध्ये 4.6 लाख अपघात, म्हणजे रोज जवळपास 1260 लोक रस्त्यावरनं सरळ देवाकडे गेले. हवेची गुणवत्ता WHO म्हणते ती साधारण पातळी 5 पर्यंत असायला पाहिजे, पण दिल्ली, कोलकाता, लखनौ यासारख्या शहरात ती हिवाळ्यामध्ये 50-60 सहज क्रॉस करते. म्हणजे फुफ्फुसांना जिम मेंबरशिपची गरज नाही, कारण फुफ्फुसांचा रोजच व्यायाम होतो. ट्रॅफिक. बँगलोर जगातल्या टॉप 5 जाम शहरांमधलं एक आहे, जिथं दरवर्षी सरासरी प्रवासी एक आठवडा फक्त हॉर्न वाजवण्यात वेळ घालवतात. म्हणजे बोनस सुट्टी पण गाडीतनंच कदाचित एन्जॉय करतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचा शब्द ज्याचा आपल्याला राग येतो तो म्हणजे बदल. अरे ते तर मोठ्या लोकांचं काम असतं. म्हणजे खड्डा दिसला की आपण काय करतो, एक खूप मोठं पाऊल टाकतो, ते म्हणजे बाजूला वळतो. बस उशिरा आली की काय करतो की आणखीन मोठं पाऊल टाकतो. दुसऱ्या दिवशी 15 मिनिटं घरातनं आधी निघतो. मतदान येतं तेव्हा काय करतो, ओळखीचं नाव, चहा पोहे, सेल्फी, काम संपलं. खरं कोणी काम करतं का हे बघायला वेळ कुठे कोणाकडे. पण तरीही मजा आहे बरं का. म्हणजे हे सगळं चालू असताना आपल्याला एक गुप्त सुखही असतं की आपण एकटे नाहीये, सगळेच जण हे करतात ना. म्हणजे ग्रुप ॲक्टिव्हिटी सारखं ट्रॅफिकमध्ये अडकून सगळे एकमेकांकडे बघून हसतात की आपण सगळेच फसलोय, आपण सगळे एकत्र होतो त्याच्यात. त्यामुळे जरा पुढच्या वेळी खड्डा, ट्रॅफिक किंवा अशी धुरकट हवा दिसली ना की फक्त काय करणार हे म्हणणं थोडं बदलून बघा ना. म्हणजे एक फोटो, एक तक्रार, काही मोठं नाही पण कमीत कमी एखाद्या स्टोरीला नवीन कॅप्शन तरी मिळेल. मतदानाला जा, खरंच कुणी काम केलंय का, हे एक 2-3 मिनटं बघा, गुगल करा, सापडेल कदाचित. तेवढा वेळ इन्स्टा आणि रील स्क्रोलिंगला कमी वेळ लागेल, तेवढा स्क्रीन टाईम कमी होईल. आणि माहिती आहे का, बदल हा मोठ्या गोष्टींमधनं नाही होत, तर तो छोट्या छोट्या गोष्टींमधनं होतं. म्हणजे जर कदाचित खड्डा दिसला तर स्थानिक महानगरपालिकेच्या ॲपवरती तक्रार करणं, बस किंवा ट्रेन उशिरा आली तर त्याच्यासाठीचा फीडबॅक देणं, त्यांना कळवणं, त्याचा अभिप्राय देणं, सोसायटीच्या बैठकीत किंवा स्थानिक गटात आपल्या ग्रुप्समध्ये याच्याबद्दलच्या समस्या मांडणं. ही त्रास देणारी गोष्ट नाही, ही आपल्या जबाबदारीची साधी साधी पावलं आहेत जी आपण आपल्यासाठी करतो. म्हणजे आपलं घर अस्वच्छ झालं तर आपण स्वच्छ करतो ना. मतदानाच्या वेळी सुद्धा फक्त ओळखीच्या नावावरती मत न देता कधी कुणी काम कसं करतंय, खरं काम कोण करतंय, याच्याबाबतचा एक जागरूकता ठेवणं. नाहीतर आपली ही उदासीनता या नेत्यांसाठी होकारच ठरते ना. कदाचित ही सगळी परिस्थिती निराशाजनक वाटू शकते, पण आपण एकटे नाही हे समजणं महत्त्वाचं आहे. म्हणजे लोक तक्रारी करतात, गट बनवतात, प्रशासनावर दबाव आणतात, कधी कधी त्यातून रस्त्यांची दुरुस्ती होते, बस सेवा सुधारते, हवेतल्या प्रदूषणावरच्या उपाययोजना घडतात. इतिहास दाखवतो की नागरिकांनी सातत्याने मागणी केली तर प्रशासनाला काम करावं लागतंच. त्यामुळे पुढच्या वेळी जर रस्ता बिघडलेला दिसला, ट्रॅफिक जाम दिसलं किंवा हवा खराब दिसली, तेव्हा फक्त काय करणार असं म्हणत पुढे जाऊ नका. एक फोटो, एक तक्रार किंवा मित्रांमध्ये त्याबद्दलचं साधं बोलणं, इतकं जरी केलं तरी मला वाटतं ते महत्त्वाचं आहे. मतदानाला जा, जे लोक काम करतात त्यांना मत द्या, त्यांना निवडून द्या, कारण हीच खरी आपली ताकद आहे. कारण आपण जाऊन कुठल्याही महानगरपालिकेत किंवा विधान परिषदेत, विधानसभेत आपल्यासाठी भांडणार नाही आहोत. आपलं शहर, आपला देश दोन्ही आपल्या हातात आहे. मोठ्या बदलाची गरज नाही, तर एक रोज छोटं छोटं पाऊलसुद्धा महत्त्वाचं आहे, थोडेसे डोळे उघडणे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी असं नाही म्हणणार की आजपासून काहीतरी करूयात आणि बदलून टाकूयात, पण मला वाटतं ती थोडीशी जरी सजगता आपण आपल्यात आणली, थोडासा जरी या पद्धतीनं विचार करायला लागलो की खरंच आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये इतके गुंतलेलो आहोत का की आपण कसे राहतो, आपल्याला ज्या पद्धतीनं आपल्या राजकारणी, ज्या पद्धतीनं ही व्यवस्था वागवते
याचं काहीच पडलेलं नाही आहे, तर कदाचित आपल्याला हे थोडे प्रश्न त्रास देतील आणि त्यातनं काहीतरी घडेल. तर मुद्दा मला एवढाच सांगायचा आहे की त्रास होऊ द्या. म्हणजे आपण कदाचित आत्ता जे बधीर झाल्यासारखे वागतो, आपल्याला कुठलाही त्रास झाला, खड्डा दिसला, रस्त्यावर ट्रॅफिक जॅम दिसलं, पाऊस पडल्यानंतरची झालेली अनाहत अवस्था दिसली, आपल्याला त्याबद्दल काहीच वाटत नाही, तर मला वाटतं थोडं काहीतरी वाटू द्या. कारण नाही म्हटलं तरी हे शहर आपल्याच हातात आहे. फक्त एवढंच आहे की आपण ते हातात घेतो की नाही. नाहीतर आपलं ज्या पद्धतीनं काम सुरू आहे त्या पद्धतीनं काम सुरूच राहील आणि आपण बदललो नाही तर काहीच बदलणार नाही. काय वाटतं तुम्हाला?